राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण बोरी खोडद गटात होतो, पण आता आपण बेल्ला राजुरी गटामध्ये आलेलो आहोत. आणि या बेल्ला राजुरी गटामध्ये काय परिस्थिती आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, परंतु लोकांमध्ये त्यांचा काय कौल आहे आपण ते जाणून घेण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं गाव? बेल्ला. बेल्ल्याचे का? काय करता तुम्ही? शेती. शेतकरी आहात. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्या निमित्तानं सध्या या बेल्ला राजुरी गटामध्ये काय परिस्थिती आहे? खूप चांगली परिस्थिती आहे बेल्ला राजुरी गटामध्ये. आणि शिवसेना हे दोन्ही तिन्ही उमेदवार 101% निवडून येते. म्हणजे शिवसेनेची सुसाट या ठिकाणी चालू आहे बऱ्यापैकी. कारण की काय आलेले नवीन चेहरे आहेत, सगळे नवीन चेहरे. तर नवीन चेहरे असल्यामुळे काय आलं, कोणत्याही बी त्यांच्या नावावरती असा कलंक लागलेला नाही. इथून पाठीमागच्या काळात बी दोन्ही नवीन उमेदवार आमचे इथले असे आहेत का खुशीने पदरचे खर्च करणार आहेत. भले 1,00,000-2 लाख रुपये खर्च आला, कोणाला बी हॉस्पिटलचं काम असो काय असो, पदर खर्च करणार आहेत दोन्ही उमेदवार. बरं, तुम्ही आता म्हटले नवीन चेहरा पाहिजे, म्हणजे नेमकं काय हो? नवीन चेहरा म्हणजे कसं, इथून मागच्या काळात कोणी नाही. काय झालं, इथून माग प्रत्येक घरागणित नकोय ना, प्रत्येकाच्या टायमाला ते आम्हालाच पाहिजे आम्हालाच पाहिजे नको ना. इथून मागे बी त्यांचं काम केलंय, आम्ही नाही केलं असं काही नाही, काम केलेलं आहे. पण दरबारीला नाही ना, नवीन चान्स भेटून द्या ना. नवीन घर पुढे येऊन द्या, नवीन माणसं पुढे येऊन द्या, नवीन तडफदार व्यक्ती मग पुढे येऊन द्या ना. दरबारीला नकोय ना ते. मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय नवीन चेहरा पाहिजे, पण मागच्या वेळी जर ते जिल्हा परिषद सदस्य असतील तर त्यांची काही कामं नाहीत का आपल्या भागात? त्यांची कामं आहेत. ज्यावेळेस ते पहिल्यांदा आले ना, त्यावेळेस त्यांनी कामं केली, नाकारत नाही आम्ही कामं केलेली. त्यांनी कामं केलेली आहेत, आमच्या गटातही कामं केलेली आहेत. पण विषय असा आहे की त्यांना परत बी चान्स दिला. एकदा अपक्ष उभे राहिले तेव्हा त्यांचं काम केलं. मग आमचं वैयक्तिक म्हणणं कसं आहे, दरबारीला नको ना, दुसऱ्यांना चान्स भेटलाच पाहिजे ना. बरं, घराणी शाही चालल्यासारखं झालंय ना थोडक्यात, ते नकोय. मग स्मिताताई पंकजदादा कनसे यांनाच का निवडून दिलं पाहिजे? त्यांची काही कामं आहेत का? त्यांची बिगर हे असताना, जिल्हा परिषद सदस्य नसताना त्यांनी एवढी खूप कामं केलेली आहेत का. आमच्या कंशेमाळ्यातला रोड असो, तांबावाडीचे, यादवाडीचे भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी. जर सदस्य झालेच ते आणि होणारच, त्यात वादच नाही काही, तर ते भरपूर कामं करतील. म्हणजे सदस्य नसताना एवढी कामं करतात, तर निवडून आल्यावर किती करतील? भरपूर कामं करणार ते. निवडून आल्याच्या नंतर भरपूर कामं करणार ते. बरं, तुम्ही एक शेतकरी म्हणून तुमच्या निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय काय अपेक्षा, मागण्या असतील? निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून आहे ना, आमच्या काही मागण्या नाही. जे निवडून येणार आहेत ना, ते कामं करणार आहेत भरपूर. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे आहेत. सर्व तरुण वर्ग आहे ना, आज त्यांच्याच पाठीमागं उभे आहे. कारण की ते कामं करणार 101% का तेवढी हमी आहे. आणि त्यांचे चेहरे कधी बी बघा स्माईलच असते शेख, कोणी असू द्या, नाराज नाही ना. हक्काने काम मागितलं ते हक्क देणारच ते आहे ना. नाराजगी हा त्यांच्या चेहऱ्यावरतीच नाही. कोणी जाऊ हसतच काम करणार त्यांचं ते. त्याच्यामुळे सर्व तरुण पिढी आज त्यांच्या पाठीमागे. तुम्ही आता तरुण आहात, पण विरोधक कुठेतरी टीका करताना दिसतात की यांच्याकडून मुलांना, तरुणांना व्यसनाधीनतेकडे ओढा त्यांचा नेण्याचा प्रयत्न चालू आहे, व्यसनाधीन करत आहेत, अशी कुठेतरी टीका दिसते. तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल तुम्ही टीकेकडे? हे बघा, असं एक काही नाही. ते विरोध आहेत, ते टीका करणार, त्यांचं काम आहे. कारण की ज्यावेळेस माणूस खचला जातो ना, तो कोणत्याही पातळीवर जाऊन टीका करायला टीका करीतच राहतो. तसं इकडे काय नाही. ही शिवसेना आहे. शिवसेनेत अशी कधीच होत नाही. तुम्ही बघा, इथून मागच्या काळातही बघा ना, आत्ताही बघा, शिवसेनेत असा कधीच प्रकार झालेला नाही. पण समोर तर धनाढ्य उमेदवार उभा आहे, मग त्या उमेदवाराकडे कसं पाहता तुम्ही? असून दे ना, आम्ही तुम्हाला मागाशीच काय सांगितलंय, दिलाय ना, 1-2 वेळा चान्स दिलेत ना. दरबारीला नाही ना, येऊन दे ना. जुनी पाणी घर, नवीन चेहरे येऊन दे ना, मार्केटमध्ये करून दे ना. आणि आता हे चेहरे आहेत ते उत्कृष्ट आहेत, काम करणारे, समाजात बऱ्यापैकी काम करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे काय अडचण आहे. आणि हे येणार 101% हे लोक येणार निवडून. चालतंय, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला, आमच्याशी बातचीत केली, मनपूर्वक धन्यवाद.